जर एक कंपॅरेटिव्ह फाईट द्यावी असेल तर, आणि तशी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. परंतु गणेश शेवटचा गोलंदाज, ह्या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे धावसंख्येला अंकुश लावण्यामध्ये. मागील वर्षातील ह्याच मैदानावर जे प्रथम पारितोषिक फटकावलं होतं तेच रिक्षा संघटना. उलटा चेंडू एलिव्हेशन मध्ये चूक करतोय, चेंडू निसटतोय यष्टीरक्षकाच्या मार्फत सुद्धा विलास, आणि इथे एक आणखीन चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकीमध्ये तिथे गॅदर करण्यामध्ये थोडस अयशस्वी ठरता. इथे मला वाटतं कॉर्डिनेशन मध्ये काहीतरी चूक करताना दिसतोय, वारंवार फेक चुकीची होतं. इथे बोनसच्या स्वरूपात धावा भेटतायत. अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला नको आहे, अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला नको आहे. तुम्हाला थोडासा संयम बाळगावा लागेल. इथे पुन्हा एकदा चूक होतोय. मला जसपाल भट्टीच्या डीडी कॉमेडी शो या शोची आठवण येते इकडे, कारण अशा प्रकारच्या तुम्हाला हजारो संख्येने प्रेक्षक बघत आहेत. माझ्या प्रिय खेळाडूंनो, आपल्याला कुठेतरी जाण ठेवावी लागणार आहे, आपल्या संघाला कुठेतरी कमिटमेंट द्यावी लागणार आहे. थँक्यू व्हेरी मच. पंचाने एकूण धावा आम्हाला कळवायच्या आहेत, कारण खरोखर रिअली कन्फ्युजन झालेलं आम्हाला की दोन्ही फलंदाजाने किती धावा कमवून काढलेल्या आहेत. पंच आपला निर्णय कळवतीलच. 5 धावा, 5 धावेचा यस, 5 धावा. जिथे एक धाव नव्हती तिथे 5 धावा आलेल्या आहेत. एक कलाटणी म्हणावी लागेल या चेंडूसाठी. एखादा अवॉर्ड आपल्या आगरी कोळी मंडळामध्ये असेल तर अशा प्रकारच्या धावांना एखादा अवॉर्ड ठेवणं फार गरजेचं आहे. परंतु खरोखरच एक गचाळ शतरक्षण आणि गचाळ प्रात्यक्ष रिक्षा संघटनेमार्फत इथे पाहायला आलेला आहे. इथे कमिटमेंट, आणि मी त्यांना दोष देऊ शकत नाही कारण कदाचित इथे सरावाचा अभाव असेल, सराव फार कमी झालेला आहे आणि त्याचाच मुळे हे काहीसे कमी पडलेले आहेत. नेव्हर द लेस्ट, परंतु 5 धावा मोगरपाड्याच्या खात्यामध्ये येत आहेत. 45 रन्स. आता इथे 10 धावा जरी जमवल्या तरी एक कंपॅरेटिव्ह टार्गेट उभं करता येईल मोगरपाडा संघाला. गणेश हे थोडेसे नाखुश दिसत आहेत. का होईना, माझा जवळजवळ निर्धाव फेकलेला चेंडू ज्याच्यामध्ये मला बळी एक विकेट्स भेटली असती, ते न होता आणखीन 5 धावा मला गमाव्या लागल्यात. गणेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू, फुल टॉस चेंडू उचललेला आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि यस, पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. बघूया या धावा जर मी माझा एक अंदाज बांधला तर नवीन हा रेग्युलर खेळणारा खेळाडू आहे नवीन कडून, आणि ह्या ग्राउंडवर मला आठवण आहे आम्ही जेव्हा सकाळी प्रॅक्टिससाठी येतो, नवीन याचं अतिशय चांगलं खेळी असते या मैदानावर. परंतु मी म्हटलेलं आहे ना की जेव्हा नशीबच आपल्या साथीला नसतो तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला नशिबाची साथ लाभत नाही. इथे आणखीन एक धावचीची संधी आणि यस, आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. इथे मला वाटतं मी जर चुकीचा असेल तर एक 20 ते 22 धावा या अवंदरच्या स्वरूपात आलेल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, कारण 3 बाउंड्रीज या हातातून गेलेल्या आहेत आणि मागील 5 धावा ज्याचा आपण मागच्या चेंडूमध्ये उल्लेख केलेला आहे त्या ऍडिशनल म्हणजे एक खराब क्षेत्ररक्षणामध्ये भर झालेली आहे मोगरपाडा संघाला. परंतु ह्या धावेच्या वाढण्याने ह्या सामन्यावर किती परिणाम होईल ते येणाऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. जेव्हा रिक्षा संघटना फलंदाजीसाठी या खेळपट्टीवर उतरणार आहे तेव्हा नवीन फलंदाज कोण आहे? संतोष, न्यू बॅटर संतोष. 3 चेंडू बाकी आहेत आणि गणेश हा आपल्या गणपतीला मला वाटते गहाण घालत असेल, अरे देवा आम्हाला काहीतरी सद्बुद्धी दे आणि आम्हाला इथून थांबव, आमची क्षेत्ररक्षण सुधार. परंतु याच्यामध्ये जर तरला थार नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर निश्चितरित्या तुम्हाला एक प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही क्षेत्ररक्षकाला मुभा दिली जाणार नाही. प्रत्येकाने आपलं एफर्ट दाखवावं लागेल. प्रत्येक चेंडू तुम्हाला नवीन संधी देतो आणि त्या संधीचं सोनं करणं किंवा माती करणं हे तुमच्या हातात आहे. गणेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू, फुल टॉस आणि कॅन बिगी. ओ इथे आता मात्र नवीन याचा चांगला प्रयत्न. इथे म्हणेन की त्यांनी धावा वाचवलेल्या आपल्या संघासाठी आणि अतिशय सुरेख
मी मगाशीच म्हटलेलं की एक प्रयत्न तर करावे लागतील, परंतु यावेळेला मात्र एक प्रामाणिक प्रयत्न नवीन यांचा. आणि जिथे जिथे आपला प्रामाणिक प्रयत्न असतो ना, तिथे परमेश्वर सुद्धा कुठे आपल्याला यश देत असतो. आणि इथे नवीन याला ते यश आलेलं आहे. कदाचित षटकार किंवा चौकार बनू शकला असता, परंतु अंतिम क्षणी चेंडूला सीमारेषेच्या जवळ जाऊन एक जंप करून चेंडूला अडवलेला आहे गणेश आपल्या षटकातील. आता मात्र चेंडूने उंची गाठलेली आहे, परंतु बघा ओ यावेळा नवीन नवीन याची परीक्षा चाललेली आहे इथे. आणि यावेळेला पूर्ण गुणाने पास झालेला आहे तो नवीन. इथे 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे मोगरपाडा संघाचं. म्हणजे जे टार्गेट कंपॅरेटिव्ह टार्गेट जे हवं असतं ते इथे त्यांनी पूर्ण केलेलं आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग बघायचं आपल्याला शेवटच्या चेंडूवर काय काय पाहायला मिळतंय. एखादा चौकार, षटकार, एकेरी, दुहेरी किंवा गणेश फलंदाज बाद करतोय. डोळ्यात आग जास्त भिडतोय कोण नाही माग, नाही पळायचं थांबून बघा मग कळाला माझी रग, जिरवू जागेवर घुमघुमी. चला शेवटच्या चेंडूसाठी इनिंगच्या पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू. गणेश फार दुविधामध्ये आहे, परंतु यावेळेला त्याला चांगली साथ भेटलेली आहे ती नवीन याची. 5 चेंडू मधील 4 चेंडू हे नवीन याच्याकडे गेले. आता मात्र चेंडूला आपल्या बोटांची जादू दाखवलेली आहे. हे चेंडू लेग ब्रेक झालेला आहे, लेग कटर झालेला आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 षटकांचं इनिंग संपलेली आणि 5 षटकामध्ये धावसंख्या